आणि माझे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक अजिंक्य आदरणीय बीपी अजिंक्य साहेब आमचे मामाश्री नंतर या स्कूलला या संस्थेला त्यांनी छोटंसं लावलं होतं. आज इथे पूर्ण वटवृक्ष झालाय. अशा आमच्या आदरणीय कालकथित मामीजी श्रीमती इंदुमती बागुल मामींना नतमस्तक होतो, अभिवादन करतो. या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या वैरी आमचा पुतण्या आता जे वकील झाला आहे, नंतर आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे सर, नंतर येथे सर्वांना सर्वप्रथम मी हा भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. हा कितवा स्वातंत्र्य दिवस आहे आपला मित्रांनो सांगितलं. 79वा स्वातंत्र्य दिवस आहे आपला. आपला भारत देश हा सर्व महान विभूती, महान राजे महाराजे, संत महामानव नररत्नांची खाण आहे. आपल्या भारतावर सर्वात आधी राज्य कोणी केलं? मुघलांनी 332 वर्ष राज्य केलं. मुघल गेल्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांनी जवळपास 200 वर्ष राज्य केलं. असं 550 वर्ष आपला देशात गुलामगिरी होता. त्याच्या अगोदर आपला भारत जगामध्ये सर्वात मोठा देश होता. आज जे आपला भारताचा नकाशा बघतो ना आपण, या नकाशाच्या 3 ते 4 पट मोठा देश आपला भारत होता, ज्याच्या नावाला भारतीय उपखंड म्हणला जायचा. या सर्वात मोठ्या भारताचे चक्रवर्ती सम्राट होते बौद्ध सम्राट प्रियदर्शी अशोका महाराज. त्यांच्या काळात जगात भारत सर्वात मोठा होता. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, वो भारत देश भर मेरा. सम्राट अशोक महाराजांच्या काळात ते भारताचं तेवढं महत्व होतं. जगामध्ये सर्वात बलवान, सर्वात श्रीमंत देश आपला भारत देश होता. नंतर मुघल आले, नंतर इंग्रज आले आणि अनेक आपल्या स्वातंत्र्य सैनिक देशासाठी त्यांनी आयुष्याची राख रांगोळी केली, बलिदान केलं. शहीद भगतसिंग असतील, शहीद राजगुरू असतील, चंद्रशेखर आझाद असतील, अशा अनेक या भारत मातेच्या सुपुत्रांनी इंग्रजांना सवलका फॉलो करून सोडलं आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. माझ्या बालमित्रांनो, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे फक्त भारतीय म्हणून ते लढले आणि आपल्या भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त केलं. तेव्हा तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आता मी भाषण ऐकत होतो, आमचे मार्गदर्शक माननीय अजिंक्य सरांच्या आशीर्वादाने इथं आता इथल्या शिक्षकांच्या मेहनतीनं आता मी पाहिलं किंवा आपल्या या शाळेतले विद्यार्थी 3 विद्यार्थी डॉक्टर झाले, 1 विद्यार्थी आपला IIT ला जातोय. इतकी चांगली अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांना आहे. याच्यामध्ये सर्व शिक्षकांचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. तुमच्या मेहनतीला सर हे सर्व तुमच्या मेहनतीचं चीज आहे, यश आहे. बालमित्रांनो, तुम्हाला आज या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकच ओळख सांगतो आणि मी थांबणार आहे. तू हिंदू बनेगा, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. तू इंसान की औलाद है, तू इंसान बनेगा. इंसान की डगर पे बच्चों दिखाओ चल के, इंसान की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, तुम्ही हो नेता करके. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, हे टिको, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आचंक सुरेनानो स्वातंत्र्य भारताचे. जय हिंद,
तुमची रजा घेतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.